आपल्या विदर्भामध्ये आणि खास करून नागपूरमध्ये आपण पाहत असतो की पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी मोठे मोठे पुतळे काळे आणि पिवळ्या कलरचे पुरे त्याची मिरवणूक काढतात. त्याला आपण मारबत म्हणतो. आणि त्याच्यासोबत एक डायलॉग बी म्हणते लोक, आडा पिडा रोग राई घेऊन जागे मारबत असे म्हणते. तर त्याच्या मागचा इतिहास काय तो आपण आज जाणून घेऊ. तर मग त्याचा मागचा इतिहास जो आहे तो 1800च्या काळात आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळात. जेव्हा भारतात इंग्रज आले, नागपूरमध्ये बकाबाई भोसले नावाची एक शासक होती, म्हणजे तिथली महाराणी होती. तर तिने का केलं ना, इंग्रजांसोबत हात मिळवणी केली. म्हणजे इंग्रज शासनासाठी तिने इंग्रजांसोबत समझोता केला होता. आता आपल्या नागपूरची विदर्भातले लोक म्हणजे एकदम खतरनाक लोक. तर त्यांनी का केले, दुसऱ्याच दिवशी जशी हात मिळवणी केली आज, म्हणजे दुसऱ्याच दिवशी उद्याच्या दिवशी त्यांनी का केले, मस्त नागपूरमध्ये आंदोलन करायला लागले. आंदोलन केले आणि आंदोलनाचा एक निषेध म्हणून राणीचे पुतळे तयार केले ना. पुतळे जागोजागी त्यांनी का केले, चौका चौकात जाळायला तयार केले. एक वर्ष असं झालं, दुसऱ्या वर्षी बी तसंच केले, तिसऱ्या वर्षी बी तसंच केले. म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी हात मिळवणी केली त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठे मोठे राणीचे पुतळे त्यांनी बनवले आणि जाळण्यास सुरुवात केली. काड्यानं मारणं अशा प्रकारची ते सुरुवात केली निषेध म्हणून. आता ती प्रथा एक बनून गेली का दरवर्षी असं आपल्याला करायचं आहे. मग आता इंग्रजाचं चालले गेले. आता आपला भारत स्वातंत्र्य झाला, त्याच्यानंतर हे प्रथा बंद नाही झाली. फक्त आता त्या राणीच्या जागेवर एक काडी मारबत म्हणून राहते. त्या राणीच्या जागेवर आपण का करतो, दुःख दर्द पीडा हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये त्या मूर्तीमध्ये आपण समजतो. म्हणून आपण तिला म्हणतो आडा पिडा रोग राई घेऊन जागे मारबत असे म्हणतो आपण, बरोबर आहे. म्हणजे तिथं दोन पुतळे आपण करतो, एक काळी मारबत आणि एक पिवळी मारबत. आता काळी मारबतीचा हा इतिहास आहे. त्याच्यासोबतच काही लोकांनी काय केले, पिवळी मारबत म्हणजे एक देवीसारखा रूप एका मूर्तीला दिले आणि त्याच्यामध्ये सुख समृद्धी अशा प्रकारे दिले. आणि आता इकडून एक काळी मारबत येईल, इकडून एक पिवळी मारबत येईल आणि पिवळी मारबतीच्या समोर काळी मारबतीला झुकवलं जाते. म्हणजे दुःखाच्या समोर दुःख हे सुखाच्या समोर झुकले जाते. म्हणजे असत्य सत्यासमोर झुकते असा त्यांचा एक प्रथेमधून त्या आपण एक त्यांना हे देतो, ठीक आहे ना, एक विश्वास देतो का नेहमी जो आहे विजय तो सत्याचाच होते आणि दुःख किती बी असले तरी काही दिवसांना आपले ते दुःख निघून जाणार आहे आणि आपल्याला सुखच भेटणार. काली का पीली से मिलन है आज, झूम झूम मस्ती में नाचेंगे आज. काली का पीली से मिलन है आज, झूम झूम मस्ती में नाचेंगे आज. डीजे वाले तू डीजे बजा, डीजे वाले तू डीजे बजा, झूम के तू भी नारे लगा. बला बला इड़ा पीड़ा घेऊन जागे मारबत, राई खासी खोकला घेऊन जागे मारबत.